भारत माता की सियावर रामचंद्र की छत्रपति शिवाजी महाराज की। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की चंद्रपूरमध्ये जाणता राजाला आपण हृदयापासून प्रतिसाद दिला। जोपर्यंत नजर जात आहे माझ्या दृष्टीसमोर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत हा शिवबावर भक्ती करणारा शिवभक्त माझ्या नजरेसमोर दिसतोय। मी या सर्व शिवभक्तांना धन्यवाद देतो आणि आपलं प्रेम आपला प्रतिसाद लक्षात घेऊन संसदीय कामकाज मंत्री म्हणून घोषणा करतो की खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाणता राजा 3 दिवस होतोय, पण हा वाघाचा जिल्हा आहे। 5 तारखेला सुद्धा ज्या कोणाकडे पासेस नसतील 5 तारखेला हा जाणता राजा ओपन असेल, जो आएगा वो खुर्ची पाएगा, जानता राजा देख पाएगा। ही घोषणा ही मी या निमित्ताने करतो। या मंचावर विविध धर्माचे संत, विविध धर्माचं प्रतिनिधित्व करणारे जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा आदर्श जगामध्ये बघितला जातो, चाणक्याने 2000 वर्षापूर्वी ज्या राजाचं स्वप्न याचं मनामध्ये रेखांकन केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व समाजाचे प्रतिनिधी आहे। 18 पगड जातीचे प्रतिनिधी आहे। मी त्यांनाही धन्यवाद देतो की आरतीसाठी आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाणता राजाच्या मंचावर आलेत आणि जाणता राजा बघण्यासाठी त्यांनी आपल्या सदिच्छा दिल्यात। त्या सर्व धर्माच्या धर्मगुरूंनाही मी धन्यवाद देतो। या ठिकाणी आपले जिल्हाधिकारी विनय गौडाजी, मुख्य चंद्रपूर महानगराचे आयुक्त श्री पालीवालजी, श्री जॉन्सनजी व आता चंद्रपूरच्या माफियांना समाप्त करण्यासाठी हातात नवे नावास सुदर्शन घेऊन आलेले नवीन पोलीस अधीक्षक सुदर्शनजी व या मंचावर असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की अतिशय लक्ष देऊन त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहकार्य केलं। या राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मी धन्यवाद देतो। जे आर्टिस्ट, कलाकार कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आहे, कोणी माँ जिजाऊच्या रूपात आहे, विविध रूपात जे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची कथा, वीररस, पराक्रम या ठिकाणी उपस्थितांच्या हृदयापर्यंत पोहोचवणार आहे। या चंद्रपूरच्या वाघाच्या भूमीत, शक्तिदायिनी माता महाकालीच्या भूमीत, भगवान अंचलेश्वराच्या भूमीत मी त्यांचंही स्वागत करतो आणि शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की तू माँ
जगदंबेचा अवतार असणाऱ्या मा महाकाली या सर्व कलावंतांना तू भरभरून आशीर्वाद दे, सुख दे, समाधान दे, शक्ती दे आणि ऊर्जा दे. खरं तुमचं माझं सौभाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराज कदाचित देवाचा अवतार नसतील, पण देवापेक्षा कमी नाही हे मात्र आपण त्यांच्या आयुष्यातल्या पराक्रमावरून अधोरेखांकित करू शकतो. जेव्हा गोठ्यातली गाय आणि घरातली माय हे आतंकवाद, आतंकी, जुलम करणारे अत्याचारी, जिझिया कर लावणाऱ्या गाझी आलमगीर उठले की मंदिर तोडायचे, उठले की जानवे ओढायचे, उठले की आमच्या ओमानी स्वस्तिकवर घागा घालायचे. या देशातून आतंक पसरवत ज्या औरंगजेबाने आपल्या बापाला कैदेत टाकलं, ज्या औरंगजेबाने सत्तांत होऊन त्या सिंहासनासाठी आपल्या भावाचा शिरच्छेद केला, जिंकायला निघाला सारा जग, जिंकायला निघाला भारत. एकच संकल्प, मी गाझी आहे, मी आलमगीर आहे. पण त्या साऱ्या अंधाऱ्या वातावरणात याच विदर्भाची आमची आई माँसाहेब जिजाऊनी एका सूर्याला 19 फरवरी 1630 ला जन्म दिला. त्या सूर्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा चौबाजूनी आतंक, चौबाजूनी अंधार, चौबाजूनी तलवारीने धर्मांतर होत होते, तेव्हा आमचा शिवबा हातात भवानी तलवार घेऊन मा जगदंब मनात जी पराक्रमाची लढाई लढला, हे सौभाग्य आहे चंद्रपूरचं, महाराष्ट्राचं आणि माझंही, की आज तेच मराठा लष्कर, ज्या मराठा लष्कराने जे किल्ले बांधलेत, हे मराठा लष्कर स्थापत्य आज मी अभिमानाने मंत्री म्हणून सांगतोय की मी माननीय विश्वगौरव युगपुरुष प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना धन्यवाद दे की मराठा लष्कर स्थापत्य याला जागतिक वारसा नामांकन व्हावं. हा प्रस्ताव जेव्हा मी महाराष्ट्रातून पाठवला, देशातल्या अनेक राज्याचे प्रस्ताव होते, 50च्या वरती प्रस्ताव देशातून आले. एकच प्रस्ताव हा जागतिक वारसा मानांकन मध्ये पाठवायचा होता. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात, माननीय अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही मराठा लष्कर स्थापत्य 12 किल्ले हे जागतिक वारसा नामांकनाला पाठवण्याचा निर्णय केला आणि पंतप्रधान महोदयांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. आता आमचा जागतिक वारसा नामांकन जग बघेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासिक वारसा हे जग बघेल. आणि माझं तर तसंही सुदैव आहे, मी सौभाग्यशाली आहे. खरं तर नेहमी संयुक्त राष्ट्र संघाचं युनेस्को हे एकेका देशामध्ये जातं दरवर्षी, आणि दरवर्षी युनेस्कोचा एक वारसा नामांकन निवडतं. कधी याची बैठक अमेरिकेत होते, कधी ब्रिटनमध्ये होते, कधी स्वित्झर्लंडमध्ये होते, कधी जपानमध्ये होते. पण माझं सौभाग्य आहे की मी मराठा लष्कर स्थापत्य पाठवलंच, पण युनेस्कोची
यावेळची बैठक भारतात होईल, भारत होस्ट आहे। आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा बघेल तेव्हा जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मराठा लष्कर स्थापत्याची निवड होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आज आपण औरंगाबादचं नाव जेव्हा मराठवाडा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 17 सप्टेंबर 2023 मध्ये केला, सुदैवाने मान्य मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवाचं अध्यक्ष मला केलं। मी मनात विचार केला की हेही मी मराठवाड्याचा जावई आहे एवढंच नातं होतं, पण मला अध्यक्ष केलं। आणि त्या दिवशी आम्ही निर्णय केला की औरंगाबादचं नाव मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईल की 17 सप्टेंबर 2023 ला आम्ही संभाजीनगरचं नाव त्याच भूमीवर जाऊन केलं ज्या भूमीला अगोदर आपण औरंग्याच्या नावाने औरंगाबाद म्हणायचो। 17 सप्टेंबरला आता छत्रपती संभाजीनगर हे नाव झालं। आपल्या सर्वांवर मी एक जबाबदारी टाकतोय की हे वर्ष राज्याभिषेकाचं वर्ष आहे। मी तर अनेक निर्णय केले, ज्या अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण होतं जे 1953 पासून हटत नव्हतं, 5 नोव्हेंबरला निर्णय केला आणि 10 नोव्हेंबर हा शिवप्रताप दिवस होता जो कोई नहीं कर पाया। मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात 2000 पोलीस लावलेत आणि अफजल खानाचं कबर जे अतिक्रमण उदात्तीकरण करण्यासाठी केलं ते काढून टाकलं। मागच्या वर्षी आग्र्याच्या दरबारात आपण जय भवानी जय शिवाजी म्हणत आपण त्या ठिकाणी भगवामय वातावरण केलं। त्या भिंतीच्या कणाकणाने आता माझा उद्धार झाला, कदाचित हा भाव त्या ठिकाणी व्यक्त असेल। आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल, कधी आपण ज्योतिर्लिंग श्रीशैलमला गेलात तर श्रीशैलमच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य मंदिर उभं आहे। मी अभिमानाने सांगतो, भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे मी अर्थमंत्री असताना 3.25 कोटी रुपये खर्च करून आपण श्रीशैलमला मंदिर बांधण्याचं काम केलं। आता 19 फरवरीला शिवजयंती करायची आहे। माझी आपल्याला विनंती आहे की मी महाराष्ट्रामध्ये तर सर्व ठिकाणी GR काढणार आहे। 6 तारखेला सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतो आहे। या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मी आवाहन करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जिथं स्टॅच्यू असेल त्या ठिकाणचा परिसर 18 तारखेला स्वच्छ करा, पंत्या पेटवा, भगवा झेंडा लावा आणि 9:30 वाजता 19 तारखेला त्या ठिकाणी आमचं जे राज्यगीत मी निवडलंय, दिल्लीच्या ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे राज्यगीत 19 तारखेला प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी स्टॅच्यूपाशी लावायचं आहे। पण मनामध्ये खंत होती, ती खंत व्यक्त करून मी माझ्या भाषणाला विराम देईल। ही खंत होती, अरे आपण चंद्रपूरमधून महाराष्ट्रामध्ये नव्या देशामध्ये नव्या लंडनपर्यंत छत्रपतीचा विचार पोहोचवतोय। मी तर पाकिस्तानच्या सीमेवर गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांची 12 फुटाची मूर्ती त्याची प्राणप्रतिष्ठा केली। तलवार आहे पाकिस्तानकडे आणि तेव्हा 1600 आर्मी सैनिकांच्या समोर मी भाव व्यक्त केला, ही तलवार शांततेची आहे, ही तलवार प्रेमाची आहे। पण जब कोई बुरी नज़र से देखेगा तो छत्रपति शिवाजी महाराज के शिव भक्त ये कहेंगे कि दिलवर के लिए दिलदार है हम,
दुश्मन के लिए तलवार है हम. अरे इतके तुकडे करू की जगातला कोणताही मायक्रोस्कोप तुमच्या तुकड्यांना पाहू शकणार नाही. यासाठी तिथं आपण पुतळा उभा केला. मी आता लंडनमध्ये लोकवर्गणीतून पुतळा उभा करतोय. तिथं 16 खासदार आहे जे भारतीय वंशाचे. आमचा पुतळा लंडनला जेव्हा उभा होईल मला विश्वास आहे की जो आमचा संकल्प आहे जगाच्या प्रत्येक देशापर्यंत, देशातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, आमच्या आई बहिणीपर्यंत, गर्भवती महिलेपर्यंत नव्हे त्या गर्भापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवायचा आहे. पण मग चंद्रपूरकर मागे कसे राहते. मी पोंभुर्ण्याला एक छत्रपतींचा पुतळा उभा करतोय. खरं तर 19 तारखेलाच त्याचं आपण लोकार्पण करणार होतो. पण मनात इच्छा होती की आपण करतोय तर छत्रपतीचा वारसा सांगणारे त्यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपण निमंत्रण द्यावं. त्यांच्याशी बोलणं झालं. पण त्यांचा जेव्हा परवा मग फोन आला, सुधीर भाऊ 19ला तर तुम्हाला साताऱ्याला यायचं आहे. मी नंतर पोंभुर्ण्याला येईल. कारण आमच्या परिवाराने माननीय मोदीजींना सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरस्कार देण्याचा निर्णय केला. आणि 19 तारखेला माननीय विश्वगौरव मोदीजींचा सत्कार हा साताऱ्याच्या भूमीत होतोय. मी नंतर येईल. म्हणलं ठीक आहे, पोंभुर्ण्याचा कार्यक्रम तुम्हालाच करायचा आहे. पोंभुर्ण्याचा पुतळा तयार आहे. पण चंद्रपूर मागे राहिलं. खरं तर मी जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक केली. एक जागा आम्ही निवडली आहे. काही लोकांचा आग्रह आहे की पटेल हायस्कूल समोर पुतळा व्हावा. तिथं जागा अपुरी आहे. पण निश्चितपणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विश्वास देतो की चंद्रपूरचा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिकृती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठा होईल ती महाराष्ट्रातली सर्वात सुंदर प्रतिकृती जर कुठं असेल तर ती या चंद्रपुरात असेल. या दिशेने आम्ही प्रवास करतोय. आपल्या सर्वांना मी सदिच्छा देतो, शुभकामना देतो आणि विनंती करतो की कोणकोणत्या जातीचे आहे, धर्माचे आहे, रंगाचे आहे, वंशाचे आहे, वयाचे आहे, उंचीचे आहे, वजनाचे आहे असू द्या, कोणकोणत्या पक्षाचे आहे असू द्या, कोणाची वैचारिक विचार करण्याची ताकद कोणती असू द्या, फक्त विनंती एवढीच आहे की हृदयामध्ये फक्त तुमचा, माझा, देशाचा शिवबा असू द्या, शिवबा असू द्या, शिवबा असू द्या. खूप खूप धन्यवाद.